पैसे नका देऊ महाराज, परमार्थ करणाऱ्या माणसाला लोक बोलणारच आहे. अरे ज्ञानोबराय तुकोबराय ज्ञानेश्वरी दिली, गाथा दिला, चांगदेव 65 दिली, अमृत अनुभव दिला. त्या ज्ञानोबराय जर इंद्रायणीवर स्नानाला गेलेत, लोकांनी सांगा ए ज्ञाना इंद्रायणीवर स्नान करू नको, इंद्रायणी वाटेल. तुमचा आणि माझा माता ठिकाण्यावर यावायच्यासाठी पंचमवेद असा गाथा ज्या जगद्गुरु तुकोबरायने दिलाय, त्या तुकोबरायच्या अंगावर उकळतं पाणी टाकावं लोकांनी. कुपला पाटील गावीची ही लोक, आता मज भिक कोण घाली. गाथ्यामध्ये एकता अभंग सांगा मला, 4092 अभंग आहे. त्यातला एक अभंग तुम्ही मला असं शोधून दाखव की एवढा त्रास द्याला म्हणून तुकोबराने आपल्याला कुठं शाप द्याला. उलट आशीर्वाद द्याला, कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण. अरे 9030 ओव्या माझ्या ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीमध्ये. एक ओवी दाखवा की ज्यांनी इंद्रायणीवर स्नान करताना सांगत ज्ञाना इंद्रायणीवर स्नान करू नको. मधुकरी तर दिली, मधुकरीच्या जोळीमध्ये माती कालवली, पण एखादी ओवी तर दाखवा की तुम्हाला मला शाप द्याला. उलट आशीर्वाद पहा. किंबहुना सर्व पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजी जो आदिपुरखी अखंडित. म्हणून मी नेहमी सांगतो महाराज, लक्ष देऊन कीर्तन ऐका. समाजाचा जास्त ताण नका घेत जाऊ. समाज तुम्हाला बोलणारच आहे. आणि मला वाईट वाटतं महाराज, ज्या ज्या क्षेत्रामध्ये जे जे लोक काम करतात त्या त्या क्षेत्रातले लोक त्यांचा विरोध करतात. ज्या ज्या क्षेत्रामध्ये जे जे लोक चांगलं काम करतात, परमार्थिक क्षेत्रातल्या लोकांना बाहेरच्या लोकांची भीतीच नाही हो. परमार्थिक लोकांना, गायक वादक कीर्तनकाराला बाहेरच्या लोकांचा ताण अजिबात नाही. ते त्यांच्या त्यांच्यातलाच आहे. आणि ज्या दिवशी त्यांचे लोक त्यांच्या विरोधात काम करतील त्या दिवशी मनुष्य थकून जातो ना महाराज. एका गल्लीमध्ये 2 दुकानं होते. लक्ष द्या कीर्तनाकडं. एक सोन्याचं दुकान होतं आणि एक लोखंडाचं दुकान होतं. दुपारची सुट्टी झाली, जेवायला बसले 2 जण आणि लोखंडाची सोन्याची चर्चा सुरू झाली. सोनं लोखंडाला सांगताय, बे लोखंडा, माझाही मालक मला ठोकतो, तुझाही मालक तुला ठोकतो, पण माझा मालक ज्यावेळेस ठोकतो त्यावेळेस मी गल्ली नाही जागी करत. अबे तुझा मालक तुला ठोकायला लागला का की गल्ली मोहल्ला जागा करतोस तू. लोखंड जेवता जेवता रडायला लागला आणि सोन्याला सांगत होतो, सोन्या अरे तू भाग्यवान आहे रे, तू पुण्यवान आहे, तू आहेस सोनं, आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा त्रास कमी आहे. काय म्हणलं लोखंड, लक्ष देऊन ऐका बरं. सोन्या तू आहेस सोनं आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. माझं नशीब एवढं खराब आहे सोन्या, मी आहे सुद्धा लोखंड आणि मला ठोकणारा सुद्धा लोखंड आहे म्हणून त्रास जास्त होतो. अरे एखाद्या कीर्तनकाराचा एखाद्या दारुड्याने विरोध करू द्या ना, सहन करेल कीर्तनकार, तो नास्तिक आहे ना. एखाद्या मांसाहार करणाऱ्या माणसाने, एखाद्या नास्तिक माणसानं गायकाला बोलू द्या, वादकाला बोलू द्या, कीर्तनकाराला बोलू द्या, कथाकाराला बोलू द्या, सगळे कीर्तनकार सहन करतील. अरे पण